इरावती इकडे इकडे कुठं चालली? काय म्हणता बाई, काय साठी आवाज देऊन राहिले? आम्ही कामाच्या गडबडीत आहे ना. ते माय तोंडासमोर पहिले. हो बापा येतो. का होई रावती? मोठी सून रश्मी उठाचीच आहे काय? उठाचीच आहे का ते? बाई उठाचीच आहे ना ते. उठन ना ते. बाई मला काही मग एक शब्द तुला सांगतो, त्याचं लाडू नको ठेवू तिले. लय दिवसाची पाहून राहिली, एक दिवसाची नाही. ते म्हटलं झोपलीच राहते. लाईनी सुन असून तिला समजून राहिलं, हिला समजून नाही राहिलं काय? आज समजून उद्या समजून करून मी काही बोलून नाही राहिली. मला असं वाटतं काय बोलावा. पण ते सुन अति करून राहिली ना. जराशी तिले सांभाळ ना. तिले दाव पटकर, नाही ते अशी त्या डोक्यावर नाचन बरं. मग म्हणजे काय झालं? आता सांगून राहिली लग्नाला 2-3 महिने झाले म्हटलं, पण तिची आदत नाही सुटून राहिली. 9 वाजता उठून राहिली. नवरा जाते तर तिले चहा मांडाले पुरसत नाही नवऱ्याला. लाईनी मांडून देते. ते बिचारी 6 वाजतापासून उठते. जाऊ दे बा, नवीन होती. जाऊ दे बरं नसन मला नाही पटलं बाई. तुले भलं पटून राहिलं. आपण काय बोला, ज्याचं त्याला समजायला पाहिजे ना. तोंड दिसत असते आई, ज्याचं त्याला समजलं नाही तर आपण त्याला काय करू शकतो. हो हे बरोबर आहे तुझं, पण काही जणाले समजून नाही समजत नाही बाई. तुला सांगतो इरावती, त्या लाईनीचं मांस खायला आलंय ना. काही नाही असं झोपून राहिली का तोपर्यंत सारं काम होते. त्याच्यात घरात काम नाही हे कोणते, मग हिच्यासाठी कोणते कामं राहते? कोणतं काम करते ती मोठी सुनक? लाईनी उचलून राहिली सारे कामं. जाऊ दे बा आज करून उद्या करून, पण ते सुधरूनच नाही राहिली ना. म्हणणारच नाही काय? माझ्यासारखी असती तर म्हटलं असतं बाई. तू म्हण बाई, आता तू काही म्हण. लय डोक्यावरून पाणी चाललंय खाली. मी कायले म्हणू आहे? तू कशी बोलतो? तू सासू ना काय? सासून घर सांभाळा नाही लागत असते काय? नुसतं सासून काय कामच करावं लागत असते काय? सासून सुनीला दपटावं लागत असते, वळण लावावं लागत असते. तू घराची लक्ष्मी, मोठी लक्ष्मी आहे. त्याच वळण लावलं तिला कसं वळण लागणार आहे? ते तर मग त्या काही म्हटलं नाही, ती तशीच करणार. तुझ्या दरारच नाही ना. काय ते तुला दमन काय दमन? ते तर अशीच पाय तुला तर अशी बोटावर नाचून काही दिसन ते बोटावर नाचले. असं जर बोललं नाही ना, शांततेचा लय फायदा घेते म्हटलं. तुला सांगून ठेवतो आता पाहिजे. आताच तिने एवढा फायदा घेतला म्हटलं. आता हे लाईनी सुन किती दिवस करत हे, कधी ना कधी तिचे पोटात येईल ना. का बा हे सप्पा करत नाही ना, आपणच घ्याव का बाडोक्षार? कोणाची येते ना जीवार. की मला असं वाटते आता तुमचं हेही बरोबर आहे. आता मला ही गोष्ट तुमची पटून राहिली, पण असं वाटते बा काय आपल्या घरात कलवाळा 2 कामासाठी आपण करून टाकले तर काय होते, म्हणून मी करून राहिली ती पोरगी करून राहिली. पण आता ज्याचं त्याला समजून नाही राहिलं तर आपण काय करावं सांगा बरं आई? लोकांना तमाशा दाखवा का घरातला? बिनपालतूची कला वाढून घे ना. जाऊ दे ना, करू दे ना. तिच्या मतानं काय करते तो मला माहिती आहे. तू काही म्हणत नाही, एक तर मला बोला लागेल. सांग मी बोलू काय? आई तुम्ही नका बोलू ना. बिनपालतूची वाईशी होऊ नका, तुम्ही बोलू नका. शब्द वाढते आई, वाद वाढत जाईन घरात. बिनपालतू भांडणं करायला पुरण काय? माणसाला माहीत झालं माणूस म्हणून कशा आहे म्हणून तुम्ही. एक सुनीले तुम्हाला समजून नाही घेता आलं म्हणून, समजून सांगता नाही आलं म्हणून असं होईन ना. तर तू ये नावलं झालं राहिलं. तू तिला सारखी करून नाही राहिली, मलाही करू देत नाही. मग करणार आहे ना, काय करा सांग बरं? सांग तू काय करा म्हणजे काय? तिला अशी डोक्या नाचू द्याव काय? लाईनीचं मास्तीनं खाव. मोठी अशी मस्त राणीसारखी ठेवशील काय तू? राणीसारखी ठेवाले महाराणी म्हणत का तिले? ही मला काही समजून नाही राहिलं. आता असा घर चालवासाठी आई काही गोष्टी मागं घ्यायला लागत असते. मी तुला सांगतो एक गोष्ट, काही भांडण नाही नको करून, काहीच नाही. मी आता तुला सरळ सांगतो. एक तर विहानच्या बाबाले सांग, नाही ते विहानले सांग. हो येईल कायले सांगतो. तू माणूस बोलत म्हणून सून म्हणून सासलाच बोलते. मंदा बायकोच्या समोर असं होत असते. माणसाला कायले बदलाम करायचं? नाही राहू द्या बा, हे मला व्यवस्थित नाही वाटून राहिलं, गलत वाटून राहिलं मला. हे राहिला तर इहान राहिला. आता इहानलेच म्हणतो मनात आले मी. मग डायरेक्टच म्हणा का ती बायको काम नाही करत म्हणून. आता काय राहिलं काय म्हणाचं? मी म्हणतो त्याला, त्याची झाव बिळा काढतो. जरा तिला सांग म्हणतो समजून. अशी कशी 9 वाजेपर्यंत झोपून थो जाते तिकडे, त्याला काय माहिती राहते? का बायको झोपली का काम करते, त्याला वाटते का गेलो मी नाही बायको काम करून राहिली जर. ते मस्त बाहेर आणि पसरते आणि तिकडून आली का त्याला दिसते चांगली गोड बोलताना. त्याला तर वाटत असं का बायको काय काम करते काय नाही. हो आई एकदम असं नका म्हणू. पुराले एकदम नका म्हणू. त्याचा काय दोष आहे आई? असं नका म्हणू. तू सांग ना, मी कसं म्हणू ते सांग. तुम्ही काही दुसरं म्हणू नका, भांड्याचा विषय घेऊ नका, घरात भांडण लावून घेऊ नका. तुम्ही फक्त विहानले असं म्हणत जा का बाबू सकाळी तू उठतं तर त्या बायकोला त्यासाठी चहा मांडायला लावत जाय. त्या राणीवर पाहू नको. राणी फक्त त्यालाच मांडून देत जाईन, त्या बायकोला तेव्हाच उठवून देत जाय बा. एकदाची उठली का उठली, मग एकदाची उठल्यावर काय झोपते ती आई? एकदाची उठल्यावर झोपते काय ते? असं म्हणा मग तुम्ही. मी तुम्हाला सांगतो म्हणजे वायशी व्हायचं काम नाही. घरात वादही नाही वाढत आणि काहीच नाही वाढत. हो तसंच म्हणून मग मी आज रात्री येऊ दे त्याला. मी त्यासोबत 2 शब्द बोलून तिले जराशी तिकडे इकडे गेल्यावर ते पेशल नाही तुम्ही वर तर जाऊन त्याला म्हणून बाबू मला त्याशी बोलायचं आहे. आणि असंच आहे. तू त्या बायकोला करून मगच जाय. काय दुसऱ्याला त्रास देतो तू, तिला काय त्रास देतो? आज नाही म्हणून ते उद्या नाही, असं मी त्याला समजून सांगा. पण आपल्या राणीला तर काही त्रास होत नाही म्हणा. पण तरी काही ना काही हिच्यावर लावाच लागत ना लगाम, नाही ते येत बस आपल्या दोक्षाच्या काही दिवसानं मिराने वाटण. हे जी आई कायच्या गोष्टी करून राहिल्या? आई नाही अशाच आजीची कोणतरी मैत्रीण होय तिची गोष्ट करून राहिल्या, त्या सांगून राहिल्या, मग मी ऐकून राहिली. नाही बाई असंच गोष्टी करून राहिलो होतो. तिला म्हणत होती का बा आता तू तुझे पाय बा, आणि तुला काही ऐकवलं का आमचं तिच्या गोष्टी? काही तर ऐकून गेलं असं माय. काय बा दोघी सासून गोष्टी करते आमच्या, असं होईल ना? काहीच तर नाही बा. आता तुमच्या गोष्टी तर कायच्या होय एवढ्या महत्वाच्या आहे का? चहा घे ना, चहा मांडला ना, चहा घ्या.
तुमचं तोंडगीण घासून झालं ना? हो बाई, लय वेळचं झालं. जरा सांग टाकलं तर मग आली इरावती सोबत बसली मग गोष्टी सांगत. दे चहा. आजचीच वाट पाहून राहिली होती मी, कधी येते कधी नाही म्हटलं. मस्त केला वाज तर चहा. काय टाकलो आज? काही नाही, आज आजी इलायचीच टाकली. म्हटलं इलायचीच टाका, म्हटलं आज मसाला संपला ना चहाचा, मग इलायचीच टाकून पाहिली. जमला काय? मला म्हणून विचारलं हो माय, भला मस्त लागून राहिला. आणि दूधही बरोबर आहे, साखरही बोलली मस्त. भला मस्त केला हो त्या चहा. आणि रश्मी उठली काय? असं ना, त्या त्याच्या खोलीत आहे बा, मला तर काही माहित नाही. खोलीतून यायचं आहे पण सध्या तर नाही आल्या. ती काही यायची आहे घर खोलीतून? तूही खोलीत राहते, तेही खोलीत राहते, तेव्हा काही यायचीच आहे ना. बोला बाप्पा, आपण तुम्ही तुमचं पाच बसा, मी माय काम करतो ना बस. काही बोलायला पुरत नाही कोणाच्या मनात. पण काही करत असन ताई, काही करत नसतं वाटतं खोलीतलं. त्या खोलीत तर मला काही घणा नाही दिसत नाही. तर तरी त्या घर खोलीत घणा नाही राहत. तू काही करतही नाही तरी त्या खोलीत घणा नाही राहत है ना, असं असन. द्या बरं. राहू द्या ना, काय लोक गोच्या गोष्टी करता. राहू द्या ना बा, पाय लागू का तुमच्या? तू केलं बुटी मोठी भांडण्याचं काम ते बाबा. काही घरात चांगलं आहे तर अधिक बिघडायचं काम आहे. जी मी माय सगळं सामान दुपारीच रचतो आणि काय सकाळी काय रचायचं काम आहे. मी माय खोली तर मग सप्पा ठेवतो म्हणून सप्पा राहते. दुपारचा रिकामा वेळ राहते, झोप नाही येत तर मग तेच काम करतो मी. डोळे काय झोप गिप नाही का मग? नाही असं नाही आहे. झोप लागते पण काही नाही बाबा. दुपारचं झोपलं का रात्रीचं झोपच नाही लागत. काय रात्री सगळ्यात महत्वाची रात्री झोप आहे. रात्री झोप नाही लागली भलं जीवार येते. मी दुपारची कधीच नाही झोपत. मग लय जणांची अशी आदत, मला माहीत अशीच आहे. मी झोपत नसतं म्हणून दुपारी झोपायला पाहत नाही मी. कुठं बसतं दुपारचं झोपणार मग रात्रीचे आडं पाहिनं. काही नाही झोपायला पुरं. का बरं नाही? तुला तर मस्त शाळेची मस्त पायपूस नाही येते म्हणजे चांगले करता. आम्ही ऐकलं होतं. त्या आईच्या घरी मला दिसली होती ती आई म्हणे, मायराणीनंच केली म्हणे. भली मस्त वाटली हो बाई. करजो नाही एखादी आपल्या घरसाठी. आहे ना आपल्या घरी साड्या पडल्या, करून टाकजो. जशी होती तशी करजो. लागे ना 2-3 महिने. पण मला ते चांगली वाटली, विकतच्या पेक्षा चांगली वाटली. हातानं विणलेली तशी विण ना आपल्या घरसाठी. काय मस्त डिझाईन टाकली होती त्या फुला गिलाची. हो करन. पण आजी मला फक्त चिंध्या फाडायला भरलो जीवार येते. मग करतो मी लागन तर. फक्त मला मी जशा सांगतो तशा चिंध्या फाडून द्या का मग त्याच्या. साडीच्या चिंध्या फाडायला लागते ना बरोबर. आणि गोल गोळे करायला लागते त्याचे. मग त्याच्यानंतर विणा लागते. तर करू लागन काय? असं तेवढं जीवार येते ना, मग तेवढं तर करू लागतो मी. माय काय बाय हातचा केलाय, बात करतो मी, करू लागतो. फक्त सांगतो मला आणि काढू का मग? कधी काढायचं सांगजो. आणि मग तेव्हा फाळायचं असेल तेव्हा सांगजो मला, मी करू लागतो तुले. बसल्या करू लागल ना. मला पायता येते, कापता येते, हे करता येते, ते करता येते. सांगू मी रिकामीच असतो ना. का मी दोनही विणतो, तीनही विणतो. फक्त मला ते कापाच्या आणि ते गोळे करायचे भल्लो जीवार येते. म्हणून आता तुम्ही जर दोघी जर मदत कराल तर मग काय मी 2-3 करतो आपल्या घरसाठी. बाई एकच कर. काही 10-12 करायला लागत, काही घेणं नाही एवढ्याचं. एखादी पाहिजे म्हणून पाहिजे. त्या आजीचं लय मन आहे तर जास्त काही करू नको. हो आई.